हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या व्हिडिओज कशा वाटतात, माझे विषय कसे वाटतात हे सुद्धा सांगा. जर तुम्हाला असं वाटत असेल की शीतलने या विषयावर पण बोललं पाहिजे, तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी नक्की त्या विषयावर बोलेल. शेवटी काय, तुम्हाला मला आपले विचार चेंज करायचे आहे आणि या समाजाला कुठेतरी स्थिर करायचं आहे. आपला हेतू एवढाच आहे. मग तुमचा विषय असो किंवा माझा विषय असो, आपण तो विषय घेऊन ह्या समाजाला, तुम्हाला मला कुठेतरी चेंज करायचा प्रयत्न करूया. चला तर मग वळूया आजच्या आपल्या विषयाकडे. काल आपण बघितलं की घटस्फोट आणि घटस्फोटाची कारणं. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण होतो तेव्हा कुठेतरी घटस्फोट होतो, बरोबर आहे. पण आज आपण बघूया की त्या दोन व्यक्तींची गाठ कशी बांधून ठेवायची आणि ती गाठ बांधण्यासाठी जे मेन कारण आहे ते कारण आपण शोधू. आणि ते मेन कारण काय आहे माहिती आहे? ते मेन कारण आहे भगवंत. तुम्ही म्हणाल, ह्या दोन व्यक्तींच्यामध्ये भगवंत कुठून आणला शीतल तू? बरोबर आहे ना? मग तुम्ही मला सांगा की जेव्हा एखादी मुलगी जन्माला येते त्यावेळेस आपण म्हणतो की ती मुलगी जेव्हा जन्माला आली तिच्या आधीच तिचा नवरा या जगात जन्माला आलेला आहे. बरोबर आहे ना? जर भगवंताने ह्या जोड्या बांधून ठेवलेल्या आहे, तर तुम्ही मी आपण कोण असतो ह्या जोड्या तोडणारं? बरोबर आहे की नाही? आता तुम्ही मला सांगा, दोघांच्यामध्ये भगवंत आहे की नाही? आता तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की नाही माहीत नाही मला, पण मी स्वतः गोव्याला राहिलेली आहे आणि मी गोव्याकडे बघितलं आहे. बहुतेक ती पद्धत रत्नागिरी वगैरे त्या साईडला सुद्धा असावी. जेव्हा एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं स्थळ येतं, तेव्हा त्याचे आईवडील किंवा तिचे आईवडील मंदिरात जातात आणि पुजाऱ्याला, देवाला कौल लावायला सांगतात की आमच्या मुलासाठी, आमच्या मुलीसाठी सो अँड सो स्थळ आलेलं आहे, तर भगवंताला विचारा, देवाला विचारा की हे आम्ही ॲक्सेप्ट करू का नको. आणि जर भगवंताने, देवाने जर तो कौल दिला तरच ते लग्न होतं, अन्यथा नाही. मग जर भगवंत ठरवतोय की यस, हे स्थळ तुझ्यासाठी योग्य आहे, ही जोडी मी तुझ्यासाठी बांधलेली आहे, तर मग तुम्ही मी कोण असतो आपण हे घटस्फोट घेऊन हे स्थळ तोडणारं किंवा हे नातं तोडणारं, ही गाठ तोडणारं. आता आपल्यामध्ये पण, महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं स्थळ येतं तेव्हा आपले आईवडील ब्राह्मणाकडे जातात आणि ब्राह्मणाला विचारतात की यांची ग्रह जुळता आहे की नाही, यांची पत्रिका जुळते आहे की नाही. मग ग्रह कोणी तयार केले? ग्रह तारे कोणी तयार केलेले? भगवंताने तयार केलेले. आणि भगवंत त्याच्यानुसार आपल्याला संकेत देतो की तुमची जोडी जुळते आहे की नाही, किंवा मी तुझ्यासाठी हे स्थळ, ही जोडी बनवलेली आहे की नाही. बरोबर आहे. मग तुम्ही आणि मी कोण असतो हे घटस्फोट करणारे. बरोबर आहे की नाही? जेव्हा दोघांमध्ये भगवंत येतो ना, जेव्हा दोघांमध्ये ही गोष्ट डोक्यात फिक्स होईल ना की हे माझा जो जोडीदार आहे किंवा माझी जी जोडीदारीण आहे ही भगवंताने मला दिलेली आहे. आपण म्हणतो की आपले आईवडील आपला कधीच वाईट विचार करत नाही, आपल्यासाठी योग्य तोच डिसिजन घेतात. बरोबर आहे. मग तो तर जगतपिता आहे, तो भगवंत, तो तर जगतपिता आहे, सगळ्यांचा बाप आहे तो. मग तो कसा आपल्याबद्दल चुकीचा डिसिजन घेईल? आणि जेव्हा दोघांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट फिक्स होईल ना की ही माझी जोडीदारीण किंवा हा माझा जोडीदार, हा मला भगवंताने दिला आहे, माझ्या जगतपित्याने दिला आहे, आणि मग तो कसाही असेल तरी मला त्याच्यासोबतच संसार करायचा आहे, तर तिथे कधीच डिवॉर्स होणार नाही, कधीच फारकत होणार नाही, कधीच घटस्फोट होणार नाही. आणि आपण समोरच्याला त्याच्या गुण आणि दोषासकट स्वीकारू, मग तो कसाही असला तरी. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, भगवंत आपल्या केंद्रस्थानी असतो, बरोबर आहे. जे काही होतं ते भगवंत तू घडवून आणतोस किंवा तुझ्यामुळे होतं. माझ्या कर्मांची मला फळं मिळतात, बरोबर आहे. मग तू हे सगळं करून आणतोस. मग तू हा जो मला जोडीदार दिला आहेस ना, हा पण तू मला माझ्या कर्मांची फळं म्हणून दिलेला आहे आणि ते मला भोगावंच लागणार आहे. हे मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आपल्या कर्मांची फळं आपल्याला भोगावीच लागतात. मग एखादी व्यक्ती म्हणेल की हा जो व्यक्ती आहे
हा व्यक्ती मला नको होता किंवा हा व्यक्ती माझ्या लेवलचा नाही आहे. मी खूप हुशार आहे, मी खूप स्टँडर्ड आहे, मी खूप पैशावाले आहे. पण हा जो समोरचा व्यक्ती आहे त्याच्याकडे ना नॉलेज आहे, ना तो खूप स्टँडर्ड आहे, ना दिसायलाच खूप चांगला आहे. मग का त्याने भगवंताने माझी त्याच्याशी जोडी बांधली? तर ते कदाचित आपल्या मागच्या जन्माचे काही पापकर्म असतील म्हणून. पण ती जोडी देवाने बांधली आहे ना, मग आपण आपल्या जगतपित्याचं नाही ऐकायचं तर कुणाचं ऐकायचं? बरोबर आहे ना? मग म्हणून जे आपल्याला मिळालं आहे, जे आपल्या पदरी पडलं आहे, त्याला आनंदाने स्वीकारा. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, मूव्हीज बघा, पण मूव्हीजमधल्या चांगल्या गोष्टी घ्या. फक्त हिरो-हिरोईनचा रोमॅन्स नका बघू. त्यातनं काहीतरी चांगलं शिकायला बघा. आणि तुम्ही एका मूव्हीजमध्ये बघितलं आता त्या मूव्हीजचं मला नाव नाही आठवत आहे, पण त्या मूव्हीजमध्ये ती हिरोईन बोलते, की नवरा हा तळहाताच्या प्रसादासारखा असतो. तळहातावर जेवढा प्रसाद येतो त्या प्रसादासारखा असतो. तो जेवढा येईल तेवढा आनंदाने स्वीकारण्याचा प्रयत्न करा. आनंदाने खाण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे ना? मग अति अपेक्षा का? आणि अति अपेक्षेमुळे हे कुठेतरी तुटतं आहे आणि आपल्याला हे तुटू द्यायचं नाही आहे, कारण की ते भगवंताने जोडलं आहे. आपण सप्तपदी ठेवतो, पण सप्तपदी फक्त रुखवतासाठीच ठेवायची का हो? त्या सप्तपदीमधून काहीतरी शिका ना. काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा. ती फक्त शो म्हणून नका ठेवू. आजकाल आपल्याला विकत मार्केटमध्ये एकदम रेडीमेड मिळते सप्तपदी. मग आपण जे 7 फेरे घेतले आहे, त्या 7 फेऱ्यांचं 7 महत्त्व आहे. मग त्या महत्त्वानुसार कोण आपल्या जोडीला जोडीदार देतं सांगा बरं? आपल्या जोडीदारावर जेव्हा काही प्रॉब्लेम उभा राहतो ना, तेव्हा फटाकपणे आपण त्याला सोडण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे? मग हे चुकीचं आहे की नाही कुठेतरी? मग उपयोग काय तुम्ही सप्तपदी घेता त्याचा उपयोग काय? आपल्या जोडीदारावर जर काही वाईट वेळ आली आहे, तर त्या वाईट वेळेमध्ये आपण त्याला साथ देणं हे आपलं कर्तव्य बनतं. आणि माझे मम्मी-पप्पा कायम मला सांगतात, एकदा गळ्यात हात टाकले ना, की परत पाठीमागे फिरायचं नाही. आणि समोरचा कितीही वाईट परिस्थितीमध्ये असो, त्याच्या उशाखालचा हात काढणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि जर आपण ते कर्तव्य निभावलं, तरच आपण खरा जोडीदार बनू शकतो. मग तुम्हाला पण जर तुमचा खरा जोडीदार तुमच्या जोडीदारासोबत सच्चाईने राहायचं असेल, खऱ्यापणाने वागायचं असेल, तर तुमच्या जोडीदाराला कितीही वाईट परिस्थिती येवो, कशीही येवो किंवा तुमचा जोडीदार कितीही वाईट असो, त्याला स्वीकारण्याचं काम करा. त्याला आनंदाने स्वीकारा. कारण आपल्यासोबत त्याच्यासोबत आपली जी जोडी बांधली आहे ती आपल्या भगवंताने बांधली आहे, आपल्या जगतपित्याने बांधली आहे आणि त्याच्यामुळे त्याला आनंदाने स्वीकारण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही आयुष्यभर आनंदाने राहू शकतात आणि तुमचा संसार सुखाचा करू शकतात. आणि जर तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट फिक्स झाली ना, तर तुम्ही कधीही डिवॉर्सचं नाव काढणार नाही, कधीच नाही. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा की जी डिवॉर्स घेण्याचा विचार करत आहे. थँक्यू सो मच.